व्यक्तिमांच्या निधनाच्या वेळी गावकी भावकीच्या मिरासदारांनी मोठी पंचायत केली. दत्तक मुलाला टिटवी धरता येणार नाही, चितेला अग्नी देता येणार नाही असं म्हणत धर्मशास्त्राचे दाखले देऊ लागले. मी उठले. टिटवी धरली. चितेला अग्नी दिलं आणि त्याच चितेत धर्मशास्त्राचे सगळे बुरसटलेले कायदे मी जाळून टाकले. ज्योतिरावांच्या निधनानंतर सुद्धा सत्यशोधक समाजाचं कार्य मी नेटाने पुढे नेलं. भारतातला कामगारांचा पहिला नेता नारायण मेघाजी लोखंडे याच्या साथीनं कामगारांचे लढे लढले, शेतकऱ्यांचे लढे उभारले, दलितांच्या हक्कांसाठी लढले. आणि याच दरम्यान पुण्या मुंबईत प्लेगनं हाहाकार माजवला. रोज शेकडो माणसं अगदी पटापट मरत होती. काय करावं काही सुचत नव्हतं. तुमच्याकडे तर कोरोना का कोविडची साथ आली होती ना, अगदी तशी किंवा त्याच्यापेक्षाही भयंकर. त्यावेळेस तुम्ही दिवे लावले होतेत ना, टाळ्या थाळ्या वाजवल्या होतात ना. मी यापैकी काही केलं नाही, कारण माझी बुद्धी शाबूत होती. माझा विज्ञानावर विश्वास होता. माझा यशवंता सैन्यात कामाला होता, डॉक्टर होता तो. मी त्याला तार पाठवली आणि तातडीने बोलावून घेतलं. यशवंता मला म्हणाला, अगं आई, तू कशाला खटाटोप करतेस? तुला कळतंय का, हा संसर्गजन्य आजार आहे. रोग्याला हात जरी लावला ना तरी पण माणूस मरतो. तू राहू दे ना, सरकार बघून घेईल काय ते. तू शांत बस, बघू. मी यशवंताला म्हणाले ना, आज जर शेठजी असते तर ते शांत बसले असते का रे? नाही ना. आपल्याला जमेल तितक्या लोकांना आपण वाचवू असं म्हणत हडपसर नजीक ससाणे मळ्यात तंबू ठोकून त्याला मी दवाखाना सुरू करायला लावला. त्यावेळी ना स्ट्रेचर ना ॲम्ब्युलन्स, त्यात मरणाची भीती. कुणीच कुणाच्या मदतीला जात नव्हतं. अंधश्रद्धेमुळे लोक घरात औषध फवारणीला दवापाणी करायला पण घाबरत होते. पुरुष मंडळी बायकांना माझघरात कोंडायचे, घराला कुलूप लावायचे आणि स्वतः जंगलात निघून जायचे. रोगाची लक्षणं लपवल्यामुळे रोग हा असा पसरत होता. इंग्रज सरकारला काय करावं कळेना. मग तेव्हा त्यांनी संसर्गजन्य रोगांवर आटोक्यात आणणारा तो ऑफिसर रँड याची नेमणूक केली प्लेगचा कमिशनर म्हणून. अगदी शेवटचा उपाय म्हणून रँडने सैन्याला आदेश दिले की घराघरात घुसून प्लेगचे रोगी शोधावेत आणि औषध पाणी करावं. याने रोग आटोक्यात येऊ लागला. पण धर्ममार्तंडांना हे बघवलं नाही. इंग्रज सरकार आमच्या घरात घुसून आमचे देव वाटवत आहे. रँडला त्यांनी धार्मिक शत्रू घोषित केला आणि कालांतराने चाफेकर बंधूंनी त्याचा खून केला धार्मिक द्वेषातून. फक्त जीवाच्या भीतीने गावोगावचे नेते अगदी इकडे तिकडे पळाले होते. पुण्यात नुसता गिधाडांचा वावर होता. पण मी आणि माझा यशवंता रोग्यांची सेवा करत होतो. भाया बापड्यांना मी यशवंताच्या दवाखान्यात घेऊन जात होते औषध पाण्यासाठी. अशातच एक दिवस
मुंबईहून खबर आली की आमचा कामगार नेता नारायण मेघाजी लोखंडे कामगार प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना निधन पावला. पहाडासारखा नेता गमावला आम्ही. काही दिवसात मुंडव्याच्या दलित वस्तीतनं खबर आली की गायकवाडांचा पांडुरंग नावाच्या मुलाला प्लेगची लागण झाली आहे. दलिताचं मोर्चे शासकीय वैद्यकीय कर्मचारी सुद्धा मदतीला जाईना. पण मी गेले. 11 वर्षाचं पोर तापाने फणफणलं होतं. मी त्याला तसंच चादरीत गुंडाळला, खांद्यावर घेतला आणि मुंडवा ते हडपसर ससाणे माळा वाया मगरपट्टा 7-8 किलोमीटर चालत गेले मी. माझं वय तेव्हा 67 वर्ष होती. इतक्या वयात एवढं ओझं पाठीवर घेऊन इतक्या लांब चालत जाऊन पांडुरंगाचा जीव मी वाचवला. पण मी वाचवलेला पांडुरंग हा शेवटचा रुग्ण ठरला. कारण त्यानंतर मला प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च 1897 ला माझं प्लेगने निधन झालं. आज बरीच वर्ष झाली. 50 वर्ष समाजासाठी झिजले. पण आजही आसपास ही परिस्थिती बघितली ना की खूप दुःख होतं. आपण सगळे शिकलो, पण शिक्षण कशासाठी असतं? शिक्षण हे गुलामी करण्यासाठी नाही. अरे जर शिकून संघटित होत नसाल, संघर्ष करत नसाल, तर अशा शिक्षणाचा काय उपयोग? थांब बाई थांब. अशी डोळ्यात आसू आणून जाऊ नकोस. आम्हाला माफ कर आम्हाला. आमचं चुकलं. आम्हाला तुझ्या लेखी नाही होता आलं. पण तू तर साऱ्या जगाची आई झालीस ग. साऱ्या जगाची. तुझ्यातला एक अंश जरी आमच्यात असता ना, तर आज आमची ही अवस्था नसती झाली ही अवस्था. आम्ही माणूस नाही राहिलोय ग. आमचं मशीन झालंय, मशीन. रडू नकोस पोरी, दुःख करून घेऊ नकोस. हे बघ, सगळीकडेच निराशा आहे असं नाही. अगं आजही तुझ्यासारख्या स्त्रियांकडे बघितलं ना, तर आजची स्त्री ही काही प्रमाणात का होईना पण स्वतंत्र आहे, लढाऊ आहे, याचं समाधान मिळतं. समाजाचं रहाटगाडं हे तुमच्याच पाठीवर आहे, तुमच्याच खांद्यावर आहे. तेव्हा हे विसरू नका. आणि हो, एक लक्षात ठेवा, हे शिक्षण जे आपल्याला मिळालंय ना, ते कोणतेही उपास तापास नवस परिक्रमा आणि पदयात्रा करून नाही मिळाले. हे शिक्षण जे आपल्याला मिळालंय ते फक्त आणि फक्त संघर्ष करून. तेव्हा संघर्ष करा, आणखी संघर्ष करा, आणि ही संघर्ष यात्रा अशीच सुरू ठेवा. जरी यातले थोडके ज्ञान झाले, जरी यातले थोडके ज्ञान झाले, तरी या श्रमाचे खरे चीज झाले, तरी या श्रमाचे खरे चीज झाले.